चला, आजचे शिफ्टचे क्वेश्चन्स आपल्यासमोर इथे आलेले आहेत. आपण आता लगेच क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी मला तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्या आहे आणि एक गोष्ट विचारायची आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही सगळे विद्यार्थी कॉल करून नोट्समधनं क्वेश्चन येत आहेत किंवा आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती मी किंवा सर आम्ही काहीही जे काही डिस्कशन घेत आहोत त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होत आहे असं तुम्ही आम्हाला कॉल करून सांगत आहात. माझी अजून एक रिक्वेस्ट आहे, ज्यांनी कॉल केला आहे त्यांना खूप 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 थँक्यू. आणि जे हा व्हिडिओ बघत आहेत, जर हा व्हिडिओ बघितल्याने तुम्हाला एक जरी क्वेश्चन सॉल्व झाला असेल किंवा नोट्स वाचून जरी क्वेश्चन सॉल्व झाला असेल तर प्लीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासोबत आम्हाला पण ग्रो करायची संधी द्या, ठीक आहे. दुसरी गोष्ट ही सांगायची होती की पेपरमध्ये आज ईडीएम्स थोडे वेगळ्या प्रकारे विचारले होते, ऑप्शन्स थोडे वेगळे होते. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट जी मला तुम्हाला विचारायची आहे ती म्हणजे हे सेशन्स आपण का बरं घेतो, क्वेश्चन्स काय आले याच्यासाठी नाही. हा क्वेश्चन आला बाबा, उद्या तू हा अभ्यास करून जा किंवा संध्याकाळच्या शिफ्टला हा अभ्यास करून जा म्हणून असतं. आता उद्या जे पेपर देणार आहेत त्यांच्यासाठी हा खास प्रश्न आहे की उद्या जेव्हा सकाळचा पेपर होणार आहे किंवा दुपारचा, तुम्हाला पुन्हा क्वेश्चन्स आणि ॲनालिसिस हवा आहे का, हा एक मुद्दा आहे. प्लीज या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन मला हो किंवा नाही हे उत्तर द्या, कारण की त्याचं बेनिफिट 14ला काही नाही आहे, म्हणून काय आहे आम्हीच या प्रश्नामध्ये आहोत. चला, आता आपण क्वेश्चन्सकडे वळूया. राज्यघटनेवरती आज 6 क्वेश्चन्स आले होते, थोडेसे जास्त झालेले आहेत बट इट्स ओके, डुएबल होते. पहिला क्वेश्चन होता कलम 42 वरती, एक्सपेक्टेड आहे, येऊ शकतो, कारण की सरांनी किंवा मी आपण कंटिन्यू तुम्हाला सांगितलं आहे मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क आणि फंडामेंटल राईट्स, मार्गदर्शक तत्वे DPSP ती करून जा. आता हा एक क्वेश्चन होता की मसुदा समिती जी आहे त्याचे अध्यक्ष नाही, महाराष्ट्रामधनं कुणी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे मसुदा समितीमध्ये. ऑब्व्हियसली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचं उत्तर आहे, पण हा असा क्वेश्चन होता की महाराष्ट्रातून स्पेसिफिकली कोणी कॉन्ट्रीब्युशन केलं होतं मसुदा समिती ड्राफ्टिंग कमिटीमध्ये. पुढे, विधानसभाचं जेव्हा सेशन अधिवेशन सुरू नसतं त्यावेळेला राज्यपाल काय काय करू शकतात, ह्या प्रकारचा एक क्वेश्चन आला होता. आपल्याला माहिती आहे प्रेसिडेंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, व्हाईस प्रेसिडेंट, त्यानंतर प्राईम मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, त्याचप्रकारे राज्यपालांचा आपल्याला मागे क्वेश्चन येऊन गेला की ह्या वेळेस राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे. आता विचारलेलं आहे की विधानसभा जर सुरू नसेल तर राज्यपाल काय करू शकतात. आपल्याला माहिती आहे ऑर्डिनन्स काढू शकतात, ते कलम 213 नुसार हे प्रोव्हिजन आहे. प्रेसिडेंटला 123 आहे, यांना 213 आहे. पुढचा चौथा क्वेश्चन आहे की जर भारताचं राष्ट्रपती कुणाला बनायचं असेल तर कमीत कमी त्याची वयोमर्यादा किती पाहिजे. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, नॉर्मल बेसिकचा क्वेश्चन आहे, 35 इयर्स लागतं. हे क्वेश्चन आपले डिस्कस झाले. आता तुम्हाला आठवत असेल एका शिफ्टमध्ये विचारलं होतं कोऑपरेटिव्ह सोसायटीजबद्दल विचारलं होतं. आता तुम्हाला हा जो भाग 9B आहे, 9B जो आहे तो कोणत्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटच्या मधून हा 9B पार्ट भाग 9B कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲड झालेला आहे, हा एक होता. त्यानंतर अजून एक क्वेश्चन होता की 9B मध्ये कॉन्टेंट काय आहे. ऑब्व्हियसली कोऑपरेटिव्ह सोसायटीज 9B मधून आपल्या संविधानामध्ये आलेल्या आहेत. कोऑपरेटिव्ह सोसायटीज DPSP मध्ये पण आहे, इथे पण आहे. त्यानंतर तुम्हाला फंडामेंटल राईट्स 19 मध्ये पण आहे. मी जेव्हा तुम्हाला स्टोरी सांगितली होती त्या स्टोरीमध्ये पण मी शिकवलेलं आहे की लोक असतात त्यांना अभिव्यक्ती स्वतंत्रता असते, ते म्हणतात आपण एकत्रित येऊ, मग ते असेंब्ली करतात आणि त्यानंतर ते म्हणतात की चला आपण आपली एक युनियन किंवा सहकारी संघटना बनवू शकतो. दॅट इज नथिंग बट कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता ही जी अमेंडमेंट होती, आय थिंक 87 असेल, 97 असेल कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, ही अमेंडमेंट जी आहे त्यांनी 3 वेगवेगळ्या ठिकाणी अमेंडमेंट केली आहे. भारताच्या संविधानामध्ये दुरुस्ती 3 वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे. एक तर हे 9B पार्ट ॲड केलेला आहे, दुसरं ज्या मी 2 गोष्टी आता तुम्हाला सांगितल्या त्या, तर ह्या प्रकारच्याही अभ्यास करून चला तुम्ही की एक घटना दुरुस्ती कुठे कुठे कशा कशा अमेंडमेंट्स करत आहे. पुढे, मंडालेच्या तुरुंगामध्ये कुणाला 6 वर्ष टाकण्यात आलं, काहीतरी ह्या प्रकारचा क्वेश्चन होता. टिळक त्याचा आन्सर होतं. ऑप्शनमध्ये मंडालेच्या तुरुंगामध्ये बऱ्याच लोकांना टाकलं आहे, पण ऑप्शनमध्ये जे आहे त्यामध्ये ओन्ली टिळक होते, म्हणून आपल्याला टिळक तिथे आन्सर होतं. पुढे
आपलं सेलवरती हा क्वेश्चन आला आहे. फ्लुइड मोझॅक मॉडेल जे असतं ते सेलवरती असतं, सेलमध्ये पूर्ण फ्लुइड असतं आणि त्या मॉडेलवरती हा क्वेश्चन आलेला होता. सायन्समध्ये विद्यार्थी सांगत आहेत जास्त क्वेश्चन नव्हते आले, फक्त 3 क्वेश्चन आले होते, पण बाकीचे 2 क्वेश्चन अवघड होते मॅम, ते आम्हाला आठवत नाही असं बोलले आहेत. तर ते क्वेश्चन जर तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकत असाल तर कराल. अर्थशास्त्र वाचायची गरज नाही, आता तर परीक्षा संपत चालली आहे. शेवटच्या टप्प्यातल्या विद्यार्थ्यांनी पण आता गरज नाही आहे, सोडून द्या. पुढे करंट अफेअर्समध्ये हा क्वेश्चन होता एक, जी मुंबई गो ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की सगळे तिकीट्स आपण एकाच प्लॅटफॉर्मवरनं काढू शकतो. तर ते जे 11 डिपार्टमेंट मिळून एक संग्रह बनवलेला आहे, अशी कोणती ॲप आहे वगैरे, ऑप्शनमध्ये मुंबई गो ॲप होती. मोस्ट प्रोबॅबली तेच आन्सर असणार आहे, तेच करंट अफेअर्समध्ये होतं. त्यानंतर जे आपलं नरसिंहराव अवॉर्ड आहेत ते अवॉर्ड सप्टेंबर 2025मध्ये इकॉनॉमिक्ससाठी आहेत. ऑब्व्हियसली नरसिंहरावांनी आपली पूर्ण जेव्हा आपलं पूर्ण इकॉनॉमिक्स जेव्हा 1991च्या वेळेस क्रायसिस आला होता तेव्हा यांनीच जे आहे आपल्याला इकॉनॉमिक क्रायसिसमधनं काढण्यासाठी काही मुद्दे दिले होते आणि हे अवॉर्ड त्यांच्या नावावर आहे. पण हे अवॉर्ड देण्यात कोणाला आलं होतं हा क्वेश्चन होता. तर मनमोहन सिंगला, डॉक्टर मनमोहन सिंगना हे अवॉर्ड सप्टेंबर 2025मध्ये दिलं होतं, तर ते त्याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर एक पुस्तक होतं, हे ऑथर होते आणि नारायण सुर्वे यांनी कोणती बुक लिहिलेली आहे गुगल करा, कॉमेंट करा, इतरांनाही उत्तर मिळेल. इतिहासामधनं एक्सपेक्टेड लाईनवरती क्वेश्चन होता, आपल्या नोट्समधनं क्वेश्चन्स होते. जितके क्वेश्चन्स आलेले आहेत त्याच्यातले 50% क्वेश्चन्स आपल्या नोट्समधनं सॉल्व्ह होऊ शकत होते. कसे इथे आपण बघूया. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शनमध्ये ऑब्व्हियसली टिळक होतं. त्यानंतर तुम्हाला ऑरोबिंदो जे होते, आपल्या इथे डिस्कशन झालेलं आहे, सरांनी तुम्हाला आय थिंक मागच्या शिफ्टमध्ये सांगितलं होतं की बेंगॉलची एक वेगळी त्यांची क्रांतिकारक चळवळ सुरू होती आणि इकडे पंजाबची वेगळी सुरू होती. दोघांचाही अभ्यास करा, 2 वेगवेगळे फेज आहेत. इंग्लिशमध्ये रिव्होल्युशनरीज आपण ज्यांना म्हणतो, मराठीत क्रांतिकारक म्हणतो. यांच्या दोन्ही फेजचा कोण कुठे होतं आणि कोण कोणत्या खटल्यामध्ये त्यांची सुनावणी झाली हा अभ्यास महत्त्वाचा होता. पहिल्या शिफ्टपासनं अक्षरशः मी पहिल्या दिवशी जेव्हा पेपर झाला तेव्हापासूनही सांगते, समाजसुधारक, स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारक यांचा अभ्यास करूनच चला. आता हे आपले बेंगॉलच्या फेसमधले होते, बंगालमधले होते हे क्रांतिकारक. आता हे जे आहेत ते कोणत्या खटल्यामध्ये त्यांची सुनावणी झाली होती? ऑप्शन होते लाहोर, अलीपूर. ऑब्व्हियसली अलीपूर आहे. आता तुम्ही एक अभ्यास करा की रिव्होल्युशनरीजच्या, क्रांतिकारकांच्या काही काही संस्था होत्या जशी की अनुशीलन समिती, त्यामध्ये हे पण होते. अशा ज्या समिती आहेत त्यांचा अभ्यास करा, कोणते कोणते क्रांतिकारक कोणत्या समितीशी निगडीत आहेत हा अभ्यास अपेक्षित आहे. सत्यशोधक समाजावरती क्वेश्चन होता, एक्सपेक्टेड होता, डिस्कस करण्यासारखी आता त्याची वेळ राहिलेली नाही. अस्पृश्यता निर्मूलनासाठी कुणी कुणी उठाव केलेला आहे, कुणी कुणी हेल्प केलेला आहे असा क्वेश्चन होता. ऑप्शनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, आन्सर पण तेच असणार आहे. समाजसुधारक करायचे आहे, टिळक आले. रिव्होल्युशनरी करायचे आहेत, हे आले. पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिकडे पण आले आपल्याला राज्यशास्त्रामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर पेपर डुएबल होता, सोपा होता. बेंगॉलच्या फाळणीनंतर भारतीयांनी कशी प्रतिक्रिया केली असा क्वेश्चन होता. जेव्हा कर्जननी बेंगॉलची फाळणी अनाऊन्स केली, एक मी टाईमलाईन काढली होती किंवा सरांनी पण तुम्हाला सांगितलं होतं काय काय करायचं. 1857 करायचा, 1885 करायचं, कारण की तेव्हा काँग्रेसची स्थापना झाली होती. त्याच्या आजूबाजूचे वेगवेगळ्या कोणत्या अजून संस्था स्थापन झाल्या होत्या त्या करायचा. मग 1905मध्ये यायचं 1905. 1905मध्ये बंगालची फाळणी होताना बघतो आपण, कर्जन करतो आणि मग कर्जनच्या अजून काय काय वेगळ्या गोष्टी सरांनी तर नोट्समध्ये दिलं आहे तुम्हाला, कोणत्या गव्हर्नरनी काय केलेलं आहे, भारतीयांनी, ब्रिटिशर्सनी काय केलं की भारतीयांची काय प्रतिक्रिया होती
एकतर काँग्रेसची आणि नॉर्मल लोकांची. काही काही उठाव पण, जसं रेबेलियन्स, आपण संथाळ रिबेलियन म्हणतो, उलुगन म्हणतो, हे ब्रिटिशर्सच्या विरोधात होते की जमीनदारच्या विरोधात होते. हा सगळा एक ॲनालिटिकल अभ्यास केला की हे असे क्वेश्चन सॉल्व्ह करायला मिळतात. पण हा सोपा क्वेश्चन होता, एवढा ॲनालिटिकल पण नव्हता जेवढा मी सांगत आहे तेवढं, पण हा एक सोपा होता. आपल्याला माहिती आहे स्वदेशी होती. तुम्हाला आठवत असेल की टिळकांनी कुठून लीड केली होती स्वदेशी आणि ॲनी बिझंटनी कुठून केली होती. एक क्वेश्चन त्या शिफ्टला आला होता, ॲनालिसिस केला आपण, आणि ह्या प्रकारचा त्या गोष्टीवरती क्वेश्चन आपल्याला अपेक्षित होता. आता वळूया आपण भूगोलकडे. भूगोलामध्ये एक क्वेश्चन होता की मुळा आणि मुठा ह्या 2 नद्यांवरती कोणतं शहर वसतं. खूप सोपं आहे याचं उत्तर. मी उत्तर देण्या एवढं पण नाही आहे, कॉमेंटमध्ये मला सांगून द्या. त्यानंतर एक रिव्हर डिस्प्यूटवरती क्वेश्चन होता. नदी वरती कोणते, म्हणजे एका राज्यामध्ये कोणता तरी प्रकल्प बांधलेला आहे वगैरे असं काहीतरी क्वेश्चन होता. तो क्वेश्चन माझ्यापर्यंत पूर्ण स्पष्टपणे आलेला नाही आहे, पण रिव्हर डिस्प्यूटवरती होता एवढंच विद्यार्थी सांगू शकत आहे. तर तुम्ही मला क्वेश्चन इथे शेअर करा. आता एक इथे क्वेश्चन होता की नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या 3ही जिल्ह्यांमधनं कोणत्या नदीचं खोरं आहे, कोणती नदी वाहते नाही. हे बघा, दोघांमध्ये फरक काय आहे. ही नदी आहे, ही इची अशी वाहतीये. इथे वेगवेगळ्या सिटीज आहेत, ठीक आहे. आता ही नदी ह्या सिटीजमधनंच वाहणार आहे. खोरं म्हणजे काय बरं? समजा या त्या नदीच्या उपनद्या आहेत, ठीक आहे, या उपनद्या आहेत. आता या उपनद्या ह्या नदीपासून यांचं ओरिजिन खूप जास्त दूर आहे. या कुठे उगम पावताय ते खूप जास्त दूर आहे. आणि जेव्हा हे सगळं मिळून आपण बोलतो, हे सगळं मिळून जे आता बनलेलं आहे, हे पूर्ण, हे या नदीचं खोरं आहे. जर ही मला म्हणायचं ही गोदावरी नदी आहे, तर ही गोदावरी नदी नाशिक, छत्रपती संभाजीनगर वगैरे इकडनं जाते, पण ही स्वतः नागपूरमधनं वाहत नाही. पण उपनदी जी आहे गोदावरीची, ती नागपूरच्या एकदम बॉर्डर रिजनवरनं येते. आणि त्यामुळे तिथे गोदावरी असून पण विद्यार्थ्यांनी रॉंग मार्क केलेला आहे की मॅम गोदावरी नागपूरमधनं जात नाही. पण क्वेश्चन असा होता, ज्यांनी बरोबर उत्तर दिलं त्यांनी मला सांगितलं मॅम फक्त नदी नव्हती, कोणत्या नदीचं खोरं ह्या 3 जिल्ह्यांमधनं वाहतं. खोरं ऑब्व्हियसली जाणार आहे, खोरं मोठं असतं कधी पण. आता मराठीमध्ये जशाला तसे क्वेश्चन्स आपल्या समोर आहेत. वाक्प्रचारावरती क्वेश्चन आला होता, राळ करणे याचा वाक्प्रचार होता. त्यानंतर म्हणी होत्या, जिथे 80 तिथे 85, ह्या म्हणीचा अर्थ काय आहे, आणि अजून एक म्हण होती. पूर्ण मिळून 2 क्वेश्चन होते म्हणींवरती. अर्थ सांगायचा होता आपल्याला अनुकंपा. एखादी गोष्ट व्हायब्रेट होते त्याला पण आपण अनुकंपा म्हणतो. कुणी रडतं त्यावेळेला जे हुंदके फुटतात त्याला पण म्हणतो. अर्थ वेगवेगळे 2-3 सांगायचे असतात बरं का. त्यानंतर दर्शक सर्वनामवरती क्वेश्चन आलेला होता. समानार्थी कलगीचा समानार्थी काय आहे हा क्वेश्चन होता. विरुद्धार्थीमध्ये होतं अंगचा काय आहे विरुद्धार्थी, आणि दुसरा होता निर्मोही, आणि त्याचे ऑप्शन्स होते खादाड, प्रलोभी वगैरे हे ऑप्शन्स होते. निर्मोहीचा विरुद्धार्थी काय आहे असा क्वेश्चन होता. मोह नसणारा, निर्मोही म्हणजे मोह नसणारा. पुढे आता आपण इंग्लिशकडे वळू. इडियममध्ये जे मला सांगायचं होतं ते मी इथेच सांगून देते तुम्हाला की आज इडियम एक आला होता, आणि इडियममध्ये ABCD जेव्हा ऑप्शन्स होते तेव्हा पुन्हा अजून एक इडियम सारखाच म्हण होती, आणि हा इडियम खालच्यापैकी कोणत्या इडियम सोबत मॅच होतो असा क्वेश्चन होता. तर हे अवघड होते. असे ABC जे ऑप्शन्स होते ABCD, त्यामध्ये पण आपल्याला वेगळे अजून मीनिंग्स, सेंटेन्सेस फॉर्म झालेले दिसलेले आहे, ठीक आहे. प्रोवर्बवरती आज क्वेश्चन आले आहेत 4. त्यानंतर सिनॉनिम आलेला आहे. सिनॉनिम पण कसा होता ते सांगायचं आहे मला तुम्हाला. सिनॉनिम डायरेक्ट हा एक शब्द देऊन दिला आणि त्याचा सिनॉनिम काय आहे असं नव्हतं. एक सेंटेन्स दिलेला आहे आणि ह्या सेंटेन्सचा सिनॉनिम काय असणार आहे, अर्थ काढायचा होता त्या सेंटेन्सचा, आणि मग त्याचा सिनॉनिम. जसं की डोंट बी ग्रीडी हा क्वेश्चन सिनॉनिममध्येच येऊ शकतो की डोंट बी ग्रीडी, आणि त्याचा अर्थ काय आहे. त्यानंतर वन हू इज प्रेझेंट एव्हरीवेअर, वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये पण हा मीनिंग जातो किंवा सिनॉनिममध्ये पण जातो. पण सिनॉनिम कळते का कसं होतं,
लाईन दिलेली आहे आणि व्हॉट इज द सिनॉनिम ऑफ दिस सेंटेन्स. मग ते वन वर्ड सबस्टिट्यूशन पण आहे, वन हू इज प्रेझेंट एव्हरीवेअर, पूर्ण एवढी मोठी लाईन दिलेली आहे, वन वर्डमध्ये काय होणार ते ओमनी प्रेझेंट होणार. ठीक आहे, थोडंसं असं 2-3 टॉपिक्स मिळून एक क्वेश्चन बनलेला दिसतोय आपल्याला. अँटॉनिममध्ये होतं डेमोक्रेसीचा अँटॉनिम काय आहे. आता पॅराजंबलमध्ये काल जसं आपण बोललो, आज सकाळी बोलले होते वाटतं मी तुमच्याशी की पॅराजंबलमध्ये आधी काय यायला पाहिजे मग काय यायला पाहिजे. तर आज 4 आलेत पॅराजंबलवरती क्वेश्चन. 2 नॉर्मल होते, सिक्वेन्स काय आहे रिअरेंज करून टाकायची आहे, आणि 2 होते की ऑड कोणती आहे याच्यातली सिक्वेन्स. पॅसेज होता जो, त्यावरती 5 क्वेश्चन्स होते, आणि पॅसेज होता कोरल रीफ्सवरती म्हणजे क्लायमेट चेंजवरती हा क्वेश्चन होता. रिझनिंगमध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते मी इथे लिहिले नाही आणि लेक्चर घ्यायला सुरुवात केली. मी तुम्हाला एकदा रिझनिंगचे क्वेश्चन्स सांगून देते. ओके, रिझनिंगमध्ये नॉर्मल होतं, सिटिंग अरेंजमेंट सर्क्युलर आणि लिनियर होती. पझल होते, बॉक्सचा पझल होता, त्यानंतर ओके डायग्रामवरती क्वेश्चन होता आपल्याला बॉक्समध्ये. ठीक आहे, ब्लड रिलेशनवरती क्वेश्चन होते, आणि यांचा पॅटर्न आता आपल्याला कळून गेलेला आहे की स्टार म्हणजे हा, हॅशटॅग म्हणजे तो, सर्कल म्हणजे हा, आणि डॉलर म्हणजे तो, असे 4 स्टेटमेंट येतात आणि मग आपल्याला विचारतात कोण कोणाचं कोण आहे. हे नातेसंबंधामध्ये हे क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, तर ह्या प्रकारे हा पूर्ण पेपर आपण इथे डिस्कस केलेला आहे. प्लीज सरांनी जे सेकंड शिफ्टमध्ये सांगितलं आहे तो व्हिडिओ नीट बघा, खूप डिटेलमध्ये काय कवर करायचं ते सांगितलेलं आहे. आता तुम्ही घटना दुरुस्ती 97 आता विचारून झालेली आहे. इथून पुढे 100 पासून तर 106 पर्यंत काय काय अमेंडमेंट्स होत्या कशाच्या. दुपारच्या शिफ्टमध्ये बंगालचं विचारलं आहे. बेंगॉलला आपण काही एन्क्लेव्स दिलेले आहेत, ती 100th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 100वी घटना दुरुस्ती विचारली होती. आता इथून पुढे 101 पासून 106 पर्यंतच्या करून जा. बाकी सगळा अभ्यास काय करायचा आहे आपण टेलिग्राम चॅनलवरती नेहमी सांगत असतो. प्लीज ते फॉलो करा, आणि उद्या ॲनालिसिस घ्यायचं आहे का एवढं मला एकदा कॉमेंटमध्ये सांगा. चला आपण भेटूया, जर तुम्हाला वाटत असेल तर उद्याच्या ॲनालिसिसला किंवा एखाद्या इंग्लिशच्या लेक्चरला आपण भेटूया पुढे कधीतरी. थँक्यू सो मच.